नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे, राहणार नांदूरपाडा, तालुका जिल्हा बीड, आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपणास कळकळीची विनंती आहे की आपण पेरणी करून घ्या. कारण शेतकरी मित्रांनो, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये खूप मोठे असे 2 चक्राकार दाब तयार झालेले आहे आणि या प्रभाव महाराष्ट्रात जोरदार पाऊस हा जून महिन्यात होणार आहे आणि हा पाऊस 4 तारखेपासूनच वातावरणात चांगला खूप बदल होत आहे. काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाच्या सरी येणार आहेत आणि हा पाऊस 4, 5, 6 तारखेपासूनच महाराष्ट्रात पडण्यास सुरुवात होणार आहे, काही सरीच्या स्वरूपात आणि 7-8 तारखेपासून हा पाऊस चांगला जोरदार पडणार आहे आणि हा पाऊस रोज भाग बदलत 17 तारखेपर्यंत 17 जूनपर्यंत सध्या तरी खूप असा मोठा जोरदार पाऊस होणार आहे. काही जिल्ह्यात मुसळधार देखील होणार आहे आणि शेतकरी मित्र आपणासाठी फक्त सध्याचे 3-4 दिवस आहेत. 7 तारखेपर्यंत आपणास पेरणी करण्यायोग्य हा काळ आहे. त्याच्यानंतर पाहिलं तर आपणास पाऊस हा खूप होणार आहे आणि त्यामुळे आपल्या शेताला वापसा येणं खूप कठीण होणार आहे. त्यामुळे आपली पेरणी परत लांबणार आहे आणि ही पेरणी जवळपास 25 जूनच्या आसपास आपणास पेरणी लागण्याची शक्यता आहे. तरी आपण शेतकरी मित्र आपल्याला जे योग्य वाटत असेल ते आपण त्या पद्धतीने निर्णय घेऊ शकता. परंतु सध्या महाराष्ट्रात 4 तारखेपासून या जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार पावसाला सुरू होण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, 4 तारखेला नाशिक, संभाजीनगर, मालेगाव, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सातारा, मुंबईच्या काही भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे 4 तारखेला 4 वाजल्यापासून आणि हा पाऊस मित्रांनो प्रत्येक दिवशी पावसाचे प्रमाण हे वाढत जाणार आहे आणि सध्या तरी हा पाऊस 5 तारखेला देखील काही जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता आहे. 5 तारखेला हा पाऊस बीड, अहमदनगर तसेच नाशिक, संभाजीनगर, मालेगाव, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूरचा काही भाग. परंतु शेतकरी मित्र हा पाऊस पुणे, जेजुरी, दौंड, खेड, अहमदनगर, जुन्नर, श्रीरामपूर, वैजापूर, मनमाड, नाशिक, मालेगाव या ठिकाणी जोरदार अशी पावसाला सुरुवात होणार आहे 5 तारखेला 4च्या टायमाला. तसेच संभाजीनगर, चाळीसगाव, सिल्लोड, जालन्याचा काही भाग, अहमदनगर, पैठण, जामखेड आणि बीडच्या काही भागामध्ये देखील 5 तारखेला पावसाची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्रांनो, आपण पेरणी ही 5 तारखेच्या आधीच बाकीच्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी करून घ्या. त्या ठिकाणी पाऊस नाही पडला अशा ठिकाणी आणि 6 तारखेला परत वातावरणात खूप असा बदल होत आहे. 6 तारखेला जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यांमध्ये परत चांगला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे 6 तारखेपासूनच. तोपर्यंत आपण ज्या जिल्ह्यामध्ये 5 तारखेला पाऊस पडणार नाही त्या जिल्ह्यामध्ये पेरणी करून घेणे खूप आपणास काळाची गरज आहे. तरी शेतकरी मित्रांनो, 6 तारखेला पाहिलं असता संभाजीनगर, बीड, अहमदनगर, अकलूज, लातूर, नांदेड या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे 6 तारखेला 5च्या टायमाला. तसेच नाशिक, पालघर, मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस 2 मिलीच्या आसपास पाऊस पडणार आहे 6 तारखेला आणि तसं पाहिलं असता शेतकरी मित्रांनो, हा पाऊस 7च्या टायमाला बीड, अहमदनगर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे 7च्या टायमाला. पण सरासरी पाहिला असता भाग बदलत हा 6 तारखेला पाऊस बऱ्याच जिल्ह्यात पडण्याची शक्यता आहे आणि हाच पाऊस 7 तारखेपासून परत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, हा पाऊस 8 तारखेपासून खूप असा जोरदार पाऊस पडणार आहे आणि 7 तारखेला देखील पुणे, सातारा, अकलूज, कोल्हापूर, तुळजापूर, धाराशिव, अहमदनगर, बीड, लातूर या भागामध्ये चांगला जोरदार पावसाचा 4च्या टायमाला राहणार आहे. तरी शेतकरी मित्र हा पाऊस रोज एकदम जास्त पाऊस पडत राहणार आहे. त्यामुळे आपली पेरणी पुन्हा लवकर होणं खूप कठीण आहे, कारण ते पूर्ण चिवडून जाणार आहे. पहिलाच पाऊस खूप झालेला आहे. तरी शेतकरी मित्र आपण आपल्या शेतातील कामे आपण आपल्या
स्वतःच्या मनाच्या नियोजन चांगल्या पद्धतीने करून घ्या, पेरणी करून घ्या. अशी ताजी अपडेट आल्यानंतर आपणास लगेच आपण कळू. तरी आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.